नमस्कार. भक्ती म्हणजे नेमकं काय असतं? देवावर प्रेम करणं म्हणजे नक्की काय? आणि त्या प्रेमापोटी देवाने आपल्याला प्रतिसाद दिलाच पाहिजे असा हट्ट करणं बरोबर आहे का? आज आपण संत नामदेवांच्या आयुष्यातल्या एका अशा विलक्षण प्रसंगाबद्दल बोलणार आहोत, जिथे त्यांच्या लाडक्या विठ्ठलानेच त्यांच्याशी बोलणं बंद केलं आणि त्या मौनातूनच भक्तीचा एक खूप खोल अर्थ समोर आला. जरा विचार करून बघा, एक महान संत ज्यांचं अख्खं आयुष्य विठ्ठलाच्या भक्तीत गेलंय आणि एके दिवशी अचानक त्यांना देवाकडून काहीच प्रतिसाद मिळत नाही. मिळतो तो फक्त सन्नाटा, एक गहन शांतता. पण ह्याच अनपेक्षित मौनामध्ये एक खूप मोठा धडा लपलेला होता. पण ही गोष्ट नीट समजून घ्यायची असेल ना, तर आधी आपल्याला संत नामदेव आणि विठ्ठल यांच्या नात्याची खोली समजून घ्यावी लागेल. हे नातं म्हणजे फक्त देव आणि भक्ताचं नातं नव्हतं. नाही, ते त्याहून खूप जास्त होतं. म्हणजे बघा, नामदेवांच्यासाठी विठ्ठल म्हणजे मंदिरातली एक दगडी मूर्ती नव्हती. अजिबात नाही. विठ्ठल तर त्यांचे जिवलग मित्र होते, त्यांचे सोबती होते. जसं आपला श्वास आपल्यासाठी गरजेचा असतो, तसंच विठ्ठलाचं असणं नामदेवांसाठी आवश्यक होतं. रोज मंदिरात जायचं, अभंग गायचे आणि आपल्या मित्राशी, आपल्या विठ्ठलाशी मनापासून बोलायचं. हा त्यांच्या रोजच्या जगण्याचा एक अविभाज्य भाग होता. आणि त्या दिवशीही नामदेव आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे मंदिरात आले. त्यांच्या मनात तोच प्रेमळ भाव, तोच हक्क होता. त्यांनी विठ्ठलाकडे पाहिलं आणि अगदी सहजपणे म्हणाले, "विठ्ठला, आज जरा उशीर झाला, पण बघ मी आलोय." त्यांना पूर्ण खात्री होती की नेहमीप्रमाणेच आतून एक प्रेमळ प्रतिसाद मिळेल. पण त्या दिवशी काहीतरी वेगळं घडलं. जो आतून प्रतिसाद मिळायचा, ती जी एक अनुभूती व्हायची, ती झालीच नाही. सगळीकडे फक्त एक विचित्र जीवघेणी शांतता पसरली होती. नामदेवांनी डोळे मिटून आत लक्ष लावलं, पण त्यांना नेहमीसारखं ते हृदयातलं कंपन ते जाणवलंच नाही. ती दैवी स्पंदनं जणू अचानक थांबली होती. आणि इतकंच नाही तर दर्शनाची ती नेहमीची आनंददायी भावनाही त्यांना आली नाही. जणू काही कोणीतरी त्यांच्या आणि विठ्ठलाच्या मध्ये एक न दिसणारी भिंत उभी केली होती. ही एक अशी पोकळी होती जी नामदेवांनी याआधी कधीच अनुभवली नव्हती. मंदिरात शांतता होती, मूर्ती शांत होती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नामदेवांचं स्वतःचं मनही पूर्णपणे शांत होतं. तिथे फक्त एकच गोष्ट होती आणि ती म्हणजे मौन. नामदेव पार गोंधळून गेले. त्यांना वाटलं, अरे, माझ्याकडूनच काहीतरी चूक झाली आहे का? माझं मन तर अशुद्ध नाही ना झालं? आणि हा विचार करून ते स्वतःला शुद्ध करण्यासाठी बाहेर गेले. नदीत स्नान करून आले आणि पुन्हा विठ्ठलासमोर बसून भजन म्हणू लागले. पण परिणाम तोच, तीच शांतता, तेच मौन. आणि याच निराशेतून, याच अस्वस्थतेतून नामदेवांना एक असा साक्षात्कार झाला ज्याने सगळंच बदलून टाकलं. त्या भयाण शांततेत नामदेवांच्या आतूनच एक प्रश्न आला की अरे नामदेवा, तू जे करतोयस ती भक्ती आहे की तो तुझा अहंकार आहे? हा प्रश्न त्यांच्यासाठी एका धक्क्यासारखा होता. आणि मग जणू काही विठ्ठलच त्यांच्या हातून बोलत होता. एक आवाज आला, तू मला मित्र मानायला लागलास हे खूप चांगलं आहे, पण अरे, तू मला अजूनही ईश्वर मानतोस का? या एकाच प्रश्नाने नामदेवांचं हृदय अक्षरशः हेलावलं. आणि तेव्हा त्यांना कळलं, त्यांच्या निर्मळ प्रेमात नकळतपणे एक सूक्ष्म अधिकार भाव आला होता. म्हणजे काय तर एक हक्काची भावना की विठ्ठल माझा आहे, तो माझा मित्र आहे, त्याने माझ्याशी बोलावंच पाहिजे. हा जो पाहिजेपणा असतो ना, तोच अधिकार भाव. आणि जिथे अधिकार येतो तिथे शुद्ध प्रेम, शुद्ध भक्ती राहू शकत नाही. हा साक्षात्कार म्हणजे नामदेवांच्या आयुष्यातला एक टर्निंग पॉइंट होता. यानंतर त्यांची भक्ती करण्याची पद्धतच पूर्णपणे बदलून गेली. फरक बघा, आधी नामदेव देवाकडे प्रतिसाद मागत होते, आता ते फक्त स्वतःला अर्पण करत होते. आधी ते काहीतरी मिळावं म्हणून भजन म्हणायचे, आता ते फक्त स्वतःला देण्यासाठी शांत बसले होते. सगळ्या अपेक्षा गळून पडल्या होत्या. आणि त्या संपूर्ण समर्पणाच्या क्षणी त्यांच्या तोंडून शब्द आले, तुम्ही दर्शन दिलं काय किंवा नाही दिलं काय, मी तुमचाच आहे. बस, सगळ्या अपेक्षा संपल्या. आणि इथेच त्यांचं आंतरिक शुद्धीकरण पूर्ण झालं. आणि जसं हे घडलं तसं नामदेवांना त्या मौनाचा खरा अर्थ कळू लागला. विठ्ठलाचं ते मौन म्हणजे नकार नव्हता, ती एक प्रेमळ शिकवण होती, एक सुधारणा होती. दिवस मावळला आणि नामदेवांच्या मनात एक खूप सुंदर शांत भावना आली. कोणी बोललं नाही, पण तरीही त्यांना समजलं. जणू विठ्ठलच म्हणत होता, आज मी तुला नाकारलं नाहीये, मी तर तुला सुधारलं आहे. ही एक कथा आपल्याला भक्ती परंपरेतल्या काही खूप महत्त्वाच्या गोष्टी शिकवते. पहिली म्हणजे भक्तीत प्रेम हवं,
मालकी हक्क नको. दुसरं, देवाशी नातं असावं पण त्यावर दावा नसावा. आणि तिसरी, सगळ्यात महत्वाची गोष्ट, कधीकधी देवाचं शांत राहणंच, त्याचं मौनच सगळ्यात मोठा उपदेश असतो. म्हणूनच असं म्हणतात की या प्रसंगानंतर नामदेव नेहमी म्हणायचे, जेव्हा विठ्ठल बोलतो तेव्हा मला आनंद होतो, पण जेव्हा विठ्ठल शांत राहतो तेव्हा मी सुधारतो. ही गोष्ट आपल्याला हेच सांगते की भक्तीच्या मार्गावर कधीकधी शब्दांपेक्षा शांततेमध्येच जास्त खोल अर्थ दडलेला असतो.